तर तमाम प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। यस, एका बाजूला कस्तुभ एंटरप्राइजेसची टीम, सर्व त्यांचे खेळाडू 11च्या 11 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला आई गारमाताचे दोन्ही फलंदाज, पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळाला। यश मोरे इन ऑन फायर, पहिलाच बॉल चेंडू ढकललाय सीमा रेषा पार, ब्रँडेड षटकार। लालबागच्या राजाचा आगमनाला विसर्जनाला आपण जर बघितलं असेल, त्यांची मिरवणूक पूर्ण मुंबईला आपण बघितले असेल। अगदी सकाळी त्यांचं विसर्जन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या मिरवणुकीमध्ये सर्वजण ही मुंबईकर पूर्ण मुंबईपुरी आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं गीत सादर केलंय, अतिशय देखणी मूर्ती, आपण जा आणि असं बघतच राहावं, इतकी चांगली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मुंबईमध्ये, गणेश गल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र जबरदस्त फटकेबाजी, टोळेबाजी आपल्याला पाहायला मिळते। यश मोरे, यस मॅन फ्रॉम कराडे, या टीमचा कर्णधार मी काय याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती मारला षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटमॅनना, दमदार चौकार। तुमचं डिप्रेशन पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचं मन पूर्ण आयुष्य पुढच्या वाटचालीमध्ये लागून जाईल। यस, तिथे मात्र पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देख, मारा लेटे लेटे षटकार, ब्रँडेड फटका यश मोरेच्या बॅट बंद आला आहे, दमदार षटकार। यस, आई गारमाताची जर्सी घालून मैदानावरती उतरलाय आणि त्या गावाचा रिप्रेझेंट त्याच्या अगदी पाठीमागे आपण बघितलं असेल देवीचं मंदिर आहे, त्याच्या नावाची टी शर्ट आज त्याच्या अंगावरती आणि त्याच ताकदीने आणि त्याच आत्मविश्वासाने मैदानावरती उतरलाय। त्याने मगाशीच आम्ही त्याच्यावरती मुलाखत घेतली, त्याने म्हटलं की पहिली मॅच मध्ये माझा चांगला परफॉर्मन्स झाला नाही, परंतु माझी ही मॅच आहे। गेल्या वर्षी पण मी याच नावाच्या फ्रँचायझी मधनं उतरलो होतो, परंतु या वर्षी या टीमला मला काहीतरी द्यायचंय, त्याच मनसुब्यामध्ये या मैदानावरती उतरलाय। सुरुवात दमदार करून दिली आहे, अतिशय भेदक त्याच्याकडनं पाहायला मिळाला, अतिशय विचार करण्यास भाग पडलाय या गोलंदाज आतिश कोंडिलकर या गोलंदाजाला। या चेंडूवरती बघा, रडार मध्ये चेंडू आलाय, चेंडूला ढकलले प्लॉट मध्ये, सीमा रेषा पार, दमदार चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज यश मोरेच्या बॅटमॅननं, जबरदस्त हिट। बघा, या टीमचा सर्वात बेस्ट बॉलर होता, ज्यानं मागच्या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली। नागुरी चावालानं त्यांना सुद्धा स्पॉन्सर केलं, मट्टा दिला, लस्सी दिली, चांगली ओव्हर टाकली म्हणून। परंतु आजच्या मॅच मध्ये थोडंसं वेगळं घडतंय, म्हणजे आताच्या मॅच मध्ये थोडंसं वेगळं घडतंय। यश मोरे पूर्णपणे हावी ठरलाय, काय घडतंय या पूर्णपणे मैदानावरती बघा। एका बाजूला जर विचार केला तर यश मोरे असा फलंदाज आहे ज्याने बऱ्याचशा गोलंदाजाला पाणी पाजलंय आणि आजचा त्याचा बळीचा बकरा ठरलाय, तो म्हणजे गोलंदाज आतिश कोंडिलकर। आणि आतिश कोंडिलकरचं घरचं मैदान आहे, आपण बघितलं असेल की या घरच्या मैदानावरती कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करायची हे जर पूर्णपणे 100% त्याला माहिती असणार आहे, असाही कुठलाही खेळाडू नसतो। यस, बंड्या गुडीले नो डाऊट एक्सपिरियन्स भरलेला गोलंदाज आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे कुठल्या पण क्षणी ही मॅच आपल्या बाजूला झुकवायची। तोच गोलंदाज आता मात्र पहिल्याच गोलंदाजी करत असताना यस नॉन स्ट्राईक वरती येऊन पोहोचलाय फलंदाज यश मोरे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये हा कार वाचवला होता। मोठे फटके मारण्यास मी म्हणेन पूर्णपणे हवी ठरला होता। गोलंदाज तयार, हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर गेला, असं वाटलं होतं की मी फसवीन बंड्याला, परंतु तसं घडलं नाहीये। लगातार पाच चेंडूवरती 5 षटकार मारण्याचा विक्रम या मैदानावरती मी म्हणेन यश मोरेने केलाय। लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार एकूण 10 फलकावरती जमल्यात, मी म्हणेन एक डॉट झाला, लगातार 5। यस, आपण बघतोय की एकूण त्याने षटकार मारलेत 6, त्याच्यामध्ये एक चौकार मारलाय, परंतु हे बॅक टू बॅक 5 षटकार आपल्याला पाहायला मिळतात यश मोरेच्या बॅटमॅननं। एक जबरदस्त फलंदाज आहे, यंगस्टर आहे
आपण बघतो की ऑलराऊंडर करडेबंद खेळत असताना हा फलंदाज आहे, अगदी लहान वयाचा फलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे. चांगला खेळ बघा. ब्लॉक हॉल मध्ये बंड्या गोडविले सहजासहजी काय त्याला षटकार मारून देणार नाहीये. जर तू भारी तो मैं तेरे से भारी असं दाखवून दिलंय बंड्या गोडविलेनं. एक चेंडू मी म्हणेन जरी खराब पडला असता बंड्या गोडीला असं वाटलं की स्लोवर वरती फसेल, परंतु त्याला माहिती आहे कारण की एका गावामधनं खेळत असतात आणि एका गावावरती प्रॅक्टिस करत असतात. परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा हावी ठरलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मास्टर एक जबरदस्त गीत सादर होऊ द्या. जायचंय. एकूण धावा खेळलाय आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये 10 चेंडू 47 धाव्यांवरती खेळत असताना आपण बघतोय की यश मोरे अजूनही जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून. इथे मात्र बघा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. अगदी लिल्यापद फटकेबाजी चालले दोघांची. जिथं यश मोरे फटके मारते तिथे सिंगल्सला कन्वर्ट करून देतो. रोशन घरात पण बघा हुशार आहे फार. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करून तो यशच्या वाटेला देतो. असं मैदानात घडायला पाहिजे. असं ना झालं पाहिजे की जर तू मारतोय तर मी पण मारायला पाहिजे. जर तुझी बॅट तापले ना तर तू जास्तीत जास्त स्ट्राईक घे. कदाचित मला थोडंसं टाइम भेटेल आणि तदनंतर मी मॅच मध्ये मोठे फटके मारू शकतो. एका धावेवरती आणि एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ झाली आहे. 59 धावा धावफलकावरती आणि आपल्या वैयक्तिक 48 धाव्यांवरती खेळतोय फलंदाज यश मोरे. संघाचा कर्णधार आहे आणि तितक्यात चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस शेवटचा गोलंदाज राहुल कोंडिलकर, ब्रँडम मॅकलमच्या नावाने ओळखला जाणारा फलंदाज आहे. यस एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि यस इथं जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यश मोरे यानं अर्धशतक झळकावलंय. चला बॅट वरती करा यश मोरे. आपण आपल्या टीमला बॅट वरती करून दाखवायचं काय रिप्रेझेंट केलं आपण आपल्या टीम मध्ये खेळत असताना. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 50 धावा केवळ 12 चेंडू मध्ये आपण बघतोय की त्याच्यामध्ये एकूण मी म्हणेन 7 षटकार आणि 1 चौकार याच्या साह्यानं या 50 धावा जमवल्यात. यस बॅटची यश लागले. चेंडू जाईल सीमा रेषा पार. अगदी जवळ अडवण्याचा प्रयत्न होता संतोष ठाकूरचा, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकारासाठी. आणि या चौकाराच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती जमल्यात 65 धावा. 65 धावा धावफलकावरती. त्याच्यामध्ये वैयक्तिक 54 धावेवरती खेळतोय फलंदाज यश मोरे. काय जबरदस्त मी म्हणेन काय कौतुक करण्यास्पद फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजाचं. बंड्या गोडुले असतील, नक्कीच कल्पेश कदम असतील, समीर पाटील असतील, हे सर्व जे खेळाडूंना सपोर्ट करतात त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करा. स्लोवर चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय काय हे पाहणं गरजेचं. अंतिम क्षणाला चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी. दमदार षटकार. अगदी सहज रीतीने फलंदाजी करतोय फलंदाज हा यश मोरे. बघा माझा सकाळपासून बसून ही मॅच आनंद घेतो, परंतु एक मॅच आता पाहायला मिळाली ती म्हणजे यश मोरेची, ज्यानं पूर्णपणे मन जिंकलंय. आणि जसे जसे चेंडू टाकतायत तसे तसे चेंडू सीमा रेषा पलीकडे जात आहेत. असं वाटलं होतं की कस्तूप इंटरप्राइजेस या सामन्यामध्ये या टुर्नामेंट मध्ये सर्वात घातक टीम जी कुठली असेल ती म्हणजे कस्तूप इंटरप्राइजेस आहे. नो डाऊट त्यांच्यामध्ये सर्वात भारी फलंदाज आहेत, एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, चांगले चांगले फिल्डर्स आहेत. त्याच्या अनुसरून पण इतका खतरनाक परफॉर्मन्स त्यांच्या समोर खेळत असताना यश मोरे